तर गुढीपाडवा आलेला आहे जवळ आणि पोरींचं बघा काय चाललंय. ए दुर्गा कसली फरशी पुसायला लागली ग. तर साफसफाई चालू आहे, सगळं घर झाडाय काढलेलं आहे. आणि हे बघा कमेंट तिची तब्येत कशी आहे आता. तुझी तब्येत कशी आहे सांग. बरी आहे. इकडं आणि एक मुलगी आहे, तिचं नाव आहे समू. तिला मी म्हणतो पिमू. पिमू काय करायला लागल्या बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. साफसफाई चाललेली आहे. लय वल्ल करू नको, कलर जाईल हा व्यवस्थित. आपले महाराज आहेत, त्यांची साफसफाई चाललेली आहे. चला आता आम्ही निघालो आहे मोबाईल वरती. 5G येतोय, खाली 5G येत नाही. टेरिसवरती 5G येतोय. मोबाईल घेऊन निघालो आहे वर, कारण की व्हिडिओ डाउनलोडला सोडायचा आहे. आणि व्हिडिओ आम्ही डाउनलोडला सोडतो कसा, टाईल जरा ओला करायचा आणि ओला करून ह्यात मोबाईल ठेवायचा, म्हणजे मोबाईल तापत नाही. आणि इथं ठेवायला लागतो मोबाईल आम्हाला. सिंटेक्सच्या इथं खाली मोबाईल ठेवायसाठीच केलं आहे आम्ही असं. एवढी जागा इथं ठेवल्या. चला तर आम्ही आलेलो आहे आत्ता लवकर, कारण की वाजलेत आत्ता 3:30. आपले रायबा शेट कसे बसलेत बघा. बाबरे आणि इकडं बाजी. मग डॉक्टर आलेलेत सकाळी. डॉक्टरने आपल्याला सांगितलेलं इंजेक्शन आणायला, कारण की ह्या साहेबांचा शेवटचा डोस आहे. तर डॉक्टरने परवा दिवशीच इंजेक्शन लिहून दिलेलं, कुठलं इंजेक्शन द्यायचं आहे ते घेऊन या म्हटली ते. तर डॉक्टरने सांगितलं नाही की, म्हणजे बोललं नाही की इथं इंजेक्शन भेटत नाही, तुम्हाला करायला जायला लागेल. आम्हाला वाटलं इथं भेटलं म्हणून आम्ही काही गडबड केली नाही. त्यात काल मैदानाला गेलो, त्यात राहिलो. मग सकाळी मी डॉक्टरने फोन केला. डॉक्टर या म्हटलं इंजेक्शन आणायच्या आधीच म्हटलं इंजेक्शन आणले, या पहिलंच विजिट आपलं करा. तर डॉक्टर म्हटलं चालते. मग परत डॉक्टर आलं. मग डॉक्टर आलेलं लगेच गाडी बसलो. म्हटलं आता जायचं घेऊन याचं इंजेक्शन. तो डॉक्टर बोलले अहो इथं इंजेक्शन मिळतच नाही, तुम्हाला करायला जायला लागणार. मग परत आणि कॅन्सल केलं. मग डॉक्टर गेले, आता त्यांचं दुसरं काम आहे तिकडे गेले. मी म्हटलं आता संध्याकाळपर्यंत तुम्हाला इंजेक्शन आणून देतो. चालते मग इंजेक्शन आणल्यावर फोन करा. या साहेबांनी इंजेक्शन करायचं आहे. या साहेबांनी पिक्चर हां किती इंजेक्शन करायचं तुला. आणि पाय बघा आता व्यवस्थित झालेले आहेत. आणि मागल्या मला वाटते कालच्या का परवाच्या व्हिडिओमध्ये, कुठला व्हिडिओ तो बाजी कसा बघा नागासारखा पुस करतो, त्या व्हिडिओमध्ये पाय बाजीनं डावा जरा असं वर धरलेला. मग ते इतक्या कमेंट आले की डावा पाय बघा बाजीवर धरतो. तर त्या कंडिशनला बाजी काय करत होता, त्या डाव्या पायानं बघत होता करायला. मग त्यानं आपला एक पाय असा वर धरलेला थोडा, म्हणून ते सगळ्यांनी वाटलं डावा पाय बाजीवर धरतोय. तर तसं काय नव्हतं. भाजी शिफ्टीतलं करंट आहे, नुसता हात लावला बा कसं करतात. भाजी भाजी भाजी. चला साहेबांनी खाद्य पिऊया सगळ्याचं. लावलाय बघ दुर्गा फोन, तो कंपनी झाला. थांब आणि सांग तुमचं हे काय म्हणते म्हणायचं बघा. काय म्हणणार वर्गा तुमचा, काय म्हणतो तुला शाळेत. कुणाचा आहे भाजी, कुणाचा आहे म्हणतो. आमचा आहे म्हणतो नव्ह का. तुमच्या पप्पाला फोन लावूया. पप्पासनी सांग त्याच्या तुमचं पोरगं काय म्हणते म्हणा. स्वरूप तुमचा स्वरूप नाव आहे ना. लावलाय बघ फोन. थांब गटपास झाला की तिथं वे तो काय म्हणतो भाजी आमचा म्हणतोय. चिडतोय. जरा फोन उचलू दे. हॅलो कुठं आहे रे. त्याचा विषय नाही. पोरगं काय म्हणतंय तुझं पोरगं काय म्हणतंय शाळेत. थांब हे दुर्गा सांग. नाही बाजे आणि किती गटपात झालाय म्हणतोय. भाजी म्हणतोय भाजी आमचा. बाज काय म्हणतोय बघ पोरगं तुझं. भाजी आमचा आणि चिडतोय सगळ्यांच्यावर. भाजी कोणाचा आहे सांग पोराला. भाजी आमचा आहे म्हणून. ते मला सांगायला लागले रे.
सर्व भाऊ चाचा पाकडोळ इमोशनल करून भाजी तू सर्व मग तू भाजी आमचा आहे. हा म्हटलं फोन लावायचं पप्पाला फोन लावायला लगेच. का दौरा हा शेडत आहे आवरायला लागलो रे. कुठलं नियोजन हा जत्रच होय करायचं. होय तर आज थोडा वेळ मिळालाय म्हणून म्हटलं आज जरा खेळावं. लय दिवस झालं हातात झालेलं नाही. पहिले क्रिकेट पण खेळत होतो भरपूर. क्रिकेट कबड्डी सगळा नाद होता. आणि हे चिल्लर फॅक्टरी सगळी गँग. मी कोणा टीममध्ये आहे तिकडं आहे हे आपली टीम इकडे या बाजूला. किती जण आहे 1 2 3 4 5 आणि इकडे 1 2 3 4 5 एक जे आता होते काय तो कॉमन काय तो कॉमन. चला टॉच करा. टॉच हे वाजवू नको बास्कर. बास्कर की कॉमन कुठं आहे कॉमन नव कोण मागणार आहे. हा दूध हा मग पहिले आमची बॅटिंग. नाही ए डबल काय ना काय बॅटिंग करायची ती पहिली. चला आउट करायचं सगळी. माझं पण होतच की काय नियम कसा आहे काय ओव्हर किती कसोटी आहे. पहिली विकेट घेतली कसं आहे भैया यो विरुद्ध त्याला बोलावं पाहिजे विरुद्ध खेळा. थांब स्कोर काय स्कोर फक्त 2 धावा दिले द्या आपण. आपणच बॅटिंग आता 2 धावा निघाला आज 100 दुसऱ्या 2 धावा काय तिने काढलेली आपण काढाय घे. परांनी शिकवायचं आलाय राहिला का पहिलं उठ बाबा पहिलं मी आउट झालो का नाही बॅटा फोडायचं स्टप्पा फोडायच्या. खरं ते मुद्दा मी आउट येत नव्हतो म्हणून काय तर 2 नंबर करून मला आउट करायची. बॅटा माझं वाटतं आउट झालं का नाही. दोन धावा काढलेत बघ केली लहानपण जाटून यायला बसला याला थटलंय याला थटला आउट नाही शेव गेला. अरे बाळा उचलून आवडा उचलून हा मग जिंकली का
उचलून आवड म्हणजे नेम काय माहिती आहे का डायरेक्ट गेला तर आपण पुढे घ्या झाली जिंकली भेटे पाहिजे आम्हाला आता सोबत जाऊ परत वाढवलं ना पुढचं होय तिकडं 4 आहेत भारी असताना त्यांचं प्रेझेंटेशन इतकं सुपर एक नंबर आणि सगळं मी आता ह्याला फॉलो करून शिकतो तुमचं सगळं बघूनच मी सगळं शिकते कसं कसं तुम्ही करता अगदी कॉपी म्हणलं तर कॉपी करत चालते हा बाबऱ्या कर्नाटकातून घेतलाय हा कर्नाटकच्या पुढून आणला घेतलाय आणि बाबऱ्याकडे जमा अतिशय चांगलं ती पाडी ती पाडी आहे हा काय अजून वर्ष नाही झालेलं तिला ही तिच्या आईकडं आहे इकडे 3 गाय येते दिवशी हा माझी आर्य फाउंडेशन संस्था आहे हा आणि लिटिल एंजल प्री प्रायमरी स्कूल आहे तुमचं माझी स्वतःची स्कूल आहे हा. लिटिल एंजल प्री प्रायमरी स्कूल आहे आणि आर्य फाउंडेशन संस्था आहे हा आणि क्लासेस पण आहे आर्ट्स एंजल क्लासेस हा, वगैरे हा. लाला पाटील अप्पा आमच्या बाजूला राहतात लाला पाटील आप्पा म्हणजे कोण आता काल नंबर नाही टाकते स्वप्न तांबे स्वप्न तांबे सुपण्याचे लाला स्वांतू पाटील हा 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 त्यांचा काल नंबर झाला मुंडेवर झाला काय त्यांच्या इथं बरं घातलेला पाडीचा आणि ह्याला आम्ही लहानपणापासून हे आमचं आवडतं हा रायबा मी पण आता हाय झालं पण पहिल्यापासून आम्ही ह्याला बघत गेलो कुठलं गाव तुमचं म्हटलं दादा सुपणे स्वप्न तांबे आणि नाव काय तुमचं प्रवीण यशवंत पाटील हा स्टँडवर आमची लिटिल एंजल प्री प्रायमरी स्कूल आहे हा. फाउंडेशन संस्था आहे आमची. हा आणि क्लासेस पण चालतं आमच्या क्लासची बऱ्यापैकी पोरं रायबाची तुमची सॉरी रायबाची रायबाचे सगळे फॅन आहे रायबा सीट आणि कुठलं कोण बघायला गेलेलं तुम्ही आम्ही इथे रेड्राला बघितले काय पसंत पडलं का आनंद पाटील हा पसंत पडलं का नाही कोण आणि फायनल ॲडव्हान्स देऊन आला ॲडव्हान्स आता उद्या केलं किती महिन्याचा आहे 9 महिने 9 महिन्याचा आहे झुकलंय का नाही अजून मग आहे. मी आता तुमच्या हिशोबाने फॉलो करत तुमच्या हिशोबाने आणि हा 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 एक तुम्ही आणि लाला म्हणजे नाद बोलून सांभाळणार आहे काय सांभाळा, सांभाळा. शिक्षकी पेशा असून हा 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 जरा वेगळं जरा करायचं म्हणते नाही शिक्षक पण भरपूर येतील बघायला क्रेज आहे आता आईची. हा पण आपलं काम करत करत करतच. पहिला व्यवसाय आहे आपला हा चला, बाजी सेठ तिथनं बाहेर गेलं पाहिजे आता चला या इकडे बाहेर सांगा वहिनीला हो हो सांगतो भैया एक नंबर भारी वाटतं तुला. बोलत झाला कॅमेऱ्याशी बोलत झाला बोलत नाही वो बोलायला होती आणि बघा हे बंधुराज ते पुढे सरपंच हा स्वच्छता वगैरेची व्यवस्थित असते ना यातली रायभाजी आहे कुठली सांगा बरं तुम्ही हा आता हा शेतकरी प्युअर शेतकरी नाही, नाही, त्याला सांग. रायभाजी आहे बरोबर वाळा मला वाटतं तुम्ही ह्याच्यावर वाळा डोक्यावर बरं हाय शेतकरी मग चांगला माणूस तुम्ही नेलेला खोंड बघायला बरं का तुमचा हा फोन बघायला ह्याला नव्हतं नेलं. फोन बघायला ह्याला नाही नेलं. दुसरे नेलेत काय तू मागं. हा. चला भाजी बघूया आणि आम्हाला भाजीचा औषध आला जायचं कराडला ही तब्येत एकदा झाली ना हा पहिला फरक म्हणजे आधी खट्टच निघत होतं, आहे ना भाजी काय अहो स्पीड आहे त्याला सगळं आहे खतरनाक तर ते आपण प्रयत्न करत राहायचं सगळं पाळवायचं पहिल्यासारखं जरी आला ना तरी बस झालं. हा? हो ही राधा राधा. जेवण केलं का काय हो अहो हे काय आम्ही स्पेशल फाटी ठेवलेले केली अगदी सगळं व्यवस्थित असते 930 फूट आहे तिथंपर्यंत टायर लावलाय का तिथंपर्यंत खालनं सोडतो त्या हा भाजी आणि हा काल चकडा घेतला बघा चिकडा दिली त्याचा नंबर मी घेतला बरं हा, का हा. तुमच्या ह्याच्यात मी नंबर घेतला आपल्याकडे बोलला का त्यांच्यावर नाही अजून आता जेव्हा सगळं तयार होईल ना तेव्हा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार कोण पहिल्यांदाच घेताय का पहिली होती एक आहे आपल्याकडे एक आहे पण तो त्या मापाचाच आहे आता हा जो आहे तो जरा कसं मापा कसं वावरलाय बघा की कसं वावरला. भाजी वस्तू मी वस्तू बाकी वस्तू असं पाहिजे बघा. हा तो ब्रह्मा केला तर फुल स्पीड हा या इकडे बसला 900 किलोमीटर लांब आणला आपण हे दोन्ही ब्रह्मान बाबऱ्या हे 900 किलोमीटर लांब आणलीत मस्त मस्त आणि हे आणि रायबा घरचा हे इथं मित्राने बांधलेला मग आपल्याला पसंत पडल्यावर आपणच ठेवला आता माझा मुलगा एवढा खुश होणार ना आणि माझा फोटो यांच्यावर बघितला तर तो खुशच होणार आम्ही सगळे फॅमिली सगळे तुम्हाला भेटतो. संध्याकाळचं कधी पण वेळ भेटेल ना क्लास मध्ये आहेत ना हा हा भाजी परवा दिवशी तर पहिल्यापासून म्हणजे तेव्हापासून आपण जी ट्रीटमेंट केली तेव्हापासून तुम्हाला स्वतःला काय वाटतं जे
म्हणजे चमकत होता ते भरपूर फरक पडला. असा उभाच राहत नव्हता आणि नर्वस दिसायचा लय, चेहरा पडलेला असायचा काय. कालचा तो व्हिडिओ बघितला की आता हे करायला लागलाय, गुरगुरायला लागलाय. हा पाय बी व्यवस्थित उभं राहतात. काय लका तुला लका किती जण तुझं लका हे करते की हा. काल तर अक्षरशः काल का परवा दिवशी तर कोल्हापुरात हार आणलेला तुत्तीवर. हा ते हार आणलेले खास याच्यासाठी हार घेऊन आली ती तुत्तीवर. हा ह्याला येऊन हार बीर गाठला. लय प्रेम आहे लय. आणि सगळं प्रेम कशामुळे माहिती आहे ह्यांच्यामुळे. त्यांचं जे आता कितीतरी युट्यूबर आहे कितीतरी, पण ह्यांचं जे आहे ना ते सगळ्यांना धरून आहे सर्व समाज. आपला काय गुलाल नाही काय नाही. तरी एवढं महाराष्ट्रात एकमेव आपलं असं आहे की गाडा मारले बिना गुलाला जर एवढं त्याच आपल्याला मान मिळते. कारण की आपण काय असेल ते रिअलच दाखवते सगळं. बाजी कातरतो तर कातरते ते रिअलच. आतले कोण दमवते ही दमवते ते दमवते सगळं काय असेल ते खरं खरं. तुमचं आणि दुसरं काय व्यवसाय म्हणजे आता आम्ही कसं शाळा क्लास तसं तुमचं शेती का? शेती आहे भरपूर आम्हाला. ही बंधुराज यांचं झालं MBA करून शेती करते ती. आणि आमचं झालं ॲनिमेशन कोर्स. ही खास वैरण केली यांच्या उन्हाळ्यासाठी आपली. हा सेलिब्रिटी झाले. हो अनुभव आहे, ऑलराऊंडर आहे हो. काय पण सांगा, छकडा तर छकडा बांधल नवीन असा इथे. व्यसन घालायला, शिंग घोळायला, छकडा नवीन तयार करायला. आणि ते लोक काय म्हणत होते मध्ये की मी आणि नेणार परत असं काय ते चालू होतं. हा ती द्याच आहे. मी हे केलंय आता ब्रह्मान बाबऱ्या देणार आहे. आजच्या व्हिडिओ बघितला का नाही? आज आम्ही सगळं व्यापार आजच्या व्हिडिओत बोललोय आम्ही. ती 2 द्यायचं आहे. दोघं पण द्यायची हो आणि एकच घ्यायचं आपलं जरा चांगलं गुलाबातलं. पसारा लय झाला हो. शी 2 ठेवणार काय बाजीनं रायबा. ती 2 देऊन म्हणतोय त्यात जरा आणि थोडंफार पैसे घालून. आता त्याला आपण सरळ केला तिने 3 झाली की एक भैया, एक डेपोडी आणि एक मी. आता आपण ह्याला सुरायला लावला की नाही बाबऱ्याला आपल्याकडे आल्यावर सुरायला लावायचं. होय आता ते खुशच की त्यांना असं काय खरं आपल्याला हे झाले हो. म्हणजे हा व्हिडिओ दिसतोय तसाच आहे का बाजी? रायबा कलर कसला झाला त्यासारखं पिकअप नाही. आजपर्यंत एवढे कोण बघितले आता पिकअप नाही कुठला पाहिजे. कमी दिवसात एवढं वाढ नाही होत. रायबाची हो. आपल्या खोंडापेक्षा आपलं खोंड जेव्हा आपण घेतलं ना ते आणि आम्ही कम्पेअर करायचो. आपलं खोंड आताच मसाल्यांची कम्पेअर करायचो सेम. पण आता भाजी कुठं आहे आपलं कुठं आहे? आपलं भाजीच म्हणते रायबा आपलं कोणतं नाही. आपलं खोंड आणि ह्याच्यात लय पुढं तू त्याचं फेर मी तुला दाखवतो. मी तुला दाखवतो नाही हो. आणि बाहेर काढला का नाही हो? लय मोठा दिसतोय बाहेर काढला की. कात्राच तेवढं बोल वायता काढला डोसक फिरवले. तर टाक स्टॉपर. त्या बल्लीशेचं नाव आहे स्टॉपर. कारण गाडी अडवाय असतो, गाडी सुटली आणि स्टॉपर बघतो सगळी. चला तर नागबाशेटचा व्यायाम घ्यायचा आहे. नंदी आणलाय आता भैयाला सोडा गेलेलो. नंदी घेऊन याला. हा नंदी घेऊन याला भैया. आणि रायबाशेटचं मागल्या 5 फेरं झालेलं. 5 फेरं म्हणजे आरत परत 1 फेरा असं. आता ह्या 6 कारण की कसं वाढवायचं हळूहळू. काय ते रायबाशेटचं एक वैशिष्ट्य आहे, दमतच नाही अजिबात. दमत नसल्यामुळे आम्हाला कळत नाही किती फेरं द्यायचं नक्की. पहिल्या वेळेस टायराला चालवला तेव्हा दिला मी 3 फेरं फक्त. म्हणजे आरत परत असं जाऊन असं 1. परत दुसऱ्या वेळेस दिलं 4 तरी पण दामला नाही. परत तिसऱ्या वेळेस दिलं 5 तरी पण दामलेला नव्हता. म्हणजे असं मुस करत नव्हता. असं आपला रायबाशा नाही. आणि जसा हलका झाला तसा लय म्हणजे लय असा ॲग्रेसिव्ह व्हायला लागला आणि चंचल झाला आहे. बघू शकताय रायबाशेट कसा आला फिटनेसमध्ये आता. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रायबाशेट आपली फिटनेसमध्ये आलेत का. लय ॲग्रेसिव्ह झाला लय. आता त्यात व्यसन नाही नाकात. कारण की जखम झालेली डॉक्टर बोलले 15 दिवस घालू नका. अबे फॅमिलीला जखम दाखव. होल हाय आम्हाला वाटलं होल मुजलं का काय. आणि काय याचं एक वैशिष्ट्य आहे, व्यसन टोचली म्हणजे व्यसन गाठली की गडीवर नर्वसच होते. म्हणजे असा आता बिना व्यसनी कसा फ्रेश दिसतो एकदम तसा दिसत नाही. व्यसनीला मग वाहिले. त्याला आता पर्याय काय करायचं आम्हाला काही कळलं. कधी वाटतं नुसतं एवढंच ती हे घालावं. ती नत असते का नाही एवढीच.
म्हणलं रायबा शेठ लहानपणी एवढा ॲग्रेसिव्ह होता आणि जशी येसन काढते तसं लई मस्ती करायला लागला आणि बिना येसनी जा 100% हो डबल स्पीड लावणार 100%. कारण बाहेर माझा तोच विषय झालेला. येसन रायबाला असली की एवढं म्हणजे फ्रीली वागतच नाहीत. येसन असलं येसन नसल्यावर आता नंदी आला बघा कसा पावरते बघा. त्याला कळाले बघ ते आता चालायचं आहे टायरावर आपल्याला. चला तयारीत चालण्याच्या. कसा बघते बघा नंदीकडे त्या. भैया आला का फिटनेस मध्ये बाहेर दिसते ना आता. पोट गेलो बाबा जात. अशी पाहिजे त्याची आयला गार. त्याला पाहिजे दोघं तिघ जुपसपर्यंत. आणि उंची पण वाढली बरं का. लहानपणीचा रायबा शेठ आठवला आपल्याला. कारण लहानपणी अशीच मस्ती करायचं. आत्ता करतोय अशी. या बस लोक भैया पाठवू टाकतोस का दाव. आता येसन पण नाही. धरू काय बेदार की बांधल्या भित्तीस काय लागा बेदार किती आला. झाले काय येसन. ह्याला त्याच्या पण आगाव गेलं काय अरे आरबाल्या मेन काम आहे त्याला. त्याला म्हणून आलो घराकडे आलो की पुण्याची सर काढली. हे चल आज किती 6. हो 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 थांबा जरा. भैया उजवी काढावी. हा काय बोला लागला शाना झालाय बैल आता रायबा शेठ. एकटा बाह्या चालवतोय. पहिला उभा राहून चालायचा आता एकटा चालवतोय. असं 6 राऊंड द्यायचा आहे साहेबासनी. परत परत 1 माळ्याचे 5 झाले.
रायबाला ओढून धरलं रायबा वाढायला लागलाय काय छान चालणार आल्या व्यायाम पाहिजे काय पण म्हणा फेर कमी कर व्यायाम जास्त पाहिजे पहिला असं पुढे धरून वाढायला लागायचं चल म्हणून ती करे काय आज ते काल डॉक्टरने सांगितलं ते अरे आता ह्याच्या दिव्या लक्ष बाबा भविष्याकडेच दिसते आपल्याला हा बारका आहे आपल्या घडवण्यावर राहिलं रे ए तिकडं कुठं चला आता टायर उचलला पाहिजे आम्हाला उजवीला आहे रायबा सर्जन होय मोर्या पहिल्यांदा मी बघितले रायबा ओढून धरायला लागते नाही काय येऊन का नाही गडी लय हुशार लावायचं दुसऱ्याला वाढायला भरायला टिपचा लागते काय आणू काय जरा ए पळू नको रायबा 6 राऊंड आहे बाळा भैया अजून नक्या वाढले काय याच्या रायबाला जरा इकडे ओढू काय चालू दे बघू शकताय पहिल्यांदा असं असेल की रायबाला पहिल्यांदा वाढायला लागते कारण मग एसन नसले बघा एसनीला लागा मऊच आहे बरं काही लय मऊ आहे मग कसं करायचं बिना एसनीचा एकदा बघ पळवून फेरा दे फेरा फेरा इसनीचा फेरानं बिना इसनीचा फेऱ्यात फरक कळेल की आपल्याला बिना इसनीचं बिना इसनीचं मला काय वाटतं माहिती का भैया बिना इसनीचं लय स्पीड लावणार आहे थांबणार खाली असं थांबणार का काय थांबायचं कसली असं टाकायची त्याला लय फ्रेश झाला गडी करत हे बघू शकता व्यायाम घ्यायला आल्यापासून कसा पाय दिसायला लागला तर रायबाचा मागला व्यायाम घ्यायला आल्यापासून चौक कसा दिसायला लागला पायाचा मागचा फिटनेस थांबवायचं नाही 3 राऊंड मारायचं सलग जरा 5 मिनिटं थांबूया परत 3 राऊंड सलग हा